पण मस्त आहे. रस्ता बघा एकदम क्लिअर. वॉर्सोमध्ये जर तुम्ही येताय ते ट्रॅफिक पोलीस खूप जागेवर असतात आणि कुठेही भेटतील. आता याच्याहून लाजिरवाणास्पद काहीच नाही असू शकत की सो ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. आपण परत गडांसला निघालेलो आहे क्राकोवरून. मी तुम्हाला हॉटेल दाखवतो माझ्या मागे. हे हॉटेल आहे जिथे आम्ही राहिलो होतो. छान हॉटेल आहे. प्राईस पॉईंटच्या हिशोबाने खूप मस्त आहे. जरासं सिटीपासून 2 किलोमीटर बाहेर आहे, पण ठीक आहे. लोकेशन वाईज वगैरे एकदम मस्त आहे. लगेच वॉकेबल डिस्टन्सवरती ट्रॅम स्टॉप वगैरे पण आहे. सो चांगली लोकेशन आहे. हे हॉटेल मी नक्की रेकमेंड करेन. आता आम्ही सरळ गडांसला नाही जाणार आहे. आम्ही मध्ये एक वॉर्सोला हॉल्ट घेणार आहे. एका फ्रेंडकडे जातो आहे. तिथे जस्ट थोडा वेळ थांबू. एक सामान द्यायचं आहे त्यांना. ते देऊन आम्ही लगेच परत गडांसला निघू. सो या आम्ही हायवे नाही घेतलाय. आम्ही आतून वगैरे चाललोय, म्हणजे जे बिल्डअप एरिया गाव वगैरे जे असतात ना त्या एरियातून चाललोय. सो छान आहे म्हणजे, पण रस्ता छोटा आहे. लाईक 2च गाड्या, एक गाडी इथून जाते एक गाडी तिथून येते, एवढाच रस्ता आहे. आणि स्पीड लिमिट पण मेंटेन करून जावं लागतंय. बट व्ह्यू वाईज छान आहे. म्हणजे तुम्ही आता इथे बघू शकता फुल ओपन फार्म दिसतंय तुम्हाला. तुम्ही बघू शकता छान अशी घरं वगैरे आहेत, फार्म लँड आहेत, ओपन लँड आहे. व्ह्यू पण मस्त आहे. रस्ता बघा एकदम क्लिअर मस्त, एकदम कंडिशन पण छान आहे रस्त्याची. मजा येते यार ड्राईव्ह करायला. Once you let the light in, you won't see the beautiful stars shining down from afar. No, I येईल ना जर चुकून तर मग मजा येईल. हूँ किया था उधर तो बघून बोले मला चिडवते, थांब फाईनच मारतो. किसने देखा है तुम कितने स्पीड पे थे, सिर्फ मुझे पता है. I don't mind the rain, bringing life back, we can breathe again. जस्ट फ्यूल ब्रेक घेतला होता. टँक हाफ झाली होती तर फ्युलिंग करायचं होतं, पेट्रोल भरायचं होतं. आणि बाजूलाच KFC होतं म्हणून KFC मध्ये आम्ही कॉफी पण घेतली. सकाळी सकाळी जरा कॉफी आणि थोडंफार खायला घेतलं. सो दॅट जाताना जास्त हे नको घ्यायला, स्टॉप्स नको घ्यायला, म्हणून आताच खाऊन घेतलं. सो तर डायरेक्ट वॉर्सो नेक्स्ट स्टॉप. When dealing with the pain, no, I don't mind the rain. Ooh, that's the way it goes. Life will teach you what you need to know. तर मित्रांनो आपण वॉर्सो पोहोचलेलो आहे. ठीक आहे ताई गप्पा बस. आपण वॉर्सो पोहोचलेलो आहे आणि ज्या रस्त्याने आम्ही आता आलो मी तो रस्ता खूप रेकमेंड करेन. छान होता रस्ता. स्पीड लिमिटचा पण असं काय एकदम जास्त पण नाही कमी पण नाही, मिड 120च्या रेंजमध्ये येत होतं. त्यामुळे खरंच रेकमेंड करेन. Like a river flows, life will take you where you need to go. Getting old don't bother me, 'cause with eyes that spin through life, it's so much easier to see who I am and who I wanna be. No, getting old don't bother me. वॉर्सोमध्ये जर तुम्ही येताय ते ट्रॅफिक पोलीस खूप जागेवर असतात आणि कुठेही भेटतील. आता जसं अपोजिट लेनमध्ये खूप सारी ट्रॅफिक आहे, तर माझ्या लेनमध्ये खूप सारे ट्रॅफिक पोलीस होते जे मॉनिटर पण करत होते की तुम्ही ओव्हर स्पीडिंग करताय की नाही, ॲज वेल ॲज तुम्ही ट्रॅफिक रूल फॉलो करतायत की नाही. तर हाय चान्सेस आहे तुम्हाला कधीही साईडला खेचू शकतात. But it'll do you right and set you free the way a lie never will. Like climbing up the steepest hill, a truth can be a bitter pill. याच्याहून लाजिरवाणास्पद काहीच नाही असू शकत की तुम्ही रूल फॉलो करताय आणि इकडचा गाववाला ट्रक ओव्हरटेक करून गेलाय.
जेव्हा की त्यांना सर्वात खालची लोअर रेंज असते स्पीड लिमिटची. जिंदगी बर्बाद हो गया, इनको आता ही नहीं, इनको पता ही नहीं. गूगल एक लिमिट सांगतं, रस्ता एक लिमिट सांगतं, गाडी एक लिमिट सांगताय. काय चाललंय? गाडी सांगताय 50, गूगल सांगताय 70, रस्त्यावर लिहिलंय 60. वॉर्सोच्या आत पण फालतूगिरी, वॉर्सोच्या बाहेर पण फालतूगिरी. एक तर 3:30 वाजता हा असा आहे सनसेट होतोय, ऍटमॉस्फिअर एक तर टट्टी, आणि त्यात रस्त्यावर स्पीडची लिमिट पण टट्टे. फायनली हायवे मोठा झालाय. 120 किती आहे? 120. फायनली गडांस आय एम कमिंग. हा सनसेट 3:30 वाजलेत. काय फालतूगिरी? हा एवढ्या लवकर सनसेट कोण करता का? गाडी चालवायची इच्छा पण नाही होते. कुठची सिटी? नवीन कन्स्ट्रक्शन चाललंय, टिटवाळा आहे यांचा की कोणी पलावा. काय बोलणार होता गेला? कोणी पलावा? बदलापूर लोढा. 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 अरे पण बदलापूर अंबरनाथ कुठचा लोढा? बदलापूर. बदलापूर पाईपलाईन रोडवर चाललोय आम्ही. हे बघ इकडे 80 दाखवत आहे. 120. हायवे छान आहे. एक गोष्ट इथे थोडं ड्रॉबॅक आहे की हायवेवरती लाईट नाही आणि इथे आपण हे नाही मारू शकत, हायबीम नाही मारू शकत. असं अलाउड नाहीये की तुम्ही पूर्ण हायवेवर हायबीम मारून गाडी चालवू शकता. सो तो एक ड्रॉबॅक आहे. त्यामुळे थोडा आता बघू नाईट ड्रायव्हिंगचा हायवेवरती एक्सपिरियन्स कसा येतोय ते. That's the way it goes. Life will teach you what you need to know. And like the river flows, life will take you where you need to go. You what you need to know. Ooh, like a river flows, life will take you where you need to go. And ooh, that's the way it goes. Life will teach you what you need to know. And ooh, like a river flows, life will take. तर व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता. जर तुम्हाला हे व्हिडिओ असेच आवडत असतील तर काहीतरी न्यू या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत आहेत तर यस तुमचा सपोर्ट दाखवा आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल तेही मला सांगूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.